नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज मोहोळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद यात्रा या ठिकाणी मोहोळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी भरतोय. मात्र आज मोहोळ शहरामध्ये या ठिकाणी बंदचा नारा या ठिकाणी देण्यात आला आहे. मोहोळ शहरामध्ये असणारी काही मोहोळ तालुका संघर्ष बचाव समिती आहे, त्यांच्या माध्यमातून मोहोळ बंद पुकारण्यात आलं होतं आणि त्या आव्हानाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो असं दिसतंय. मी सध्या मोहोळमधली जी काही मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर जी अनेक दुकानं आहेत ती अनेक दुकानं या ठिकाणी बंद आहेत. या बंदचं कारण म्हणजे मोहोळचे जे तहसील कार्यालय ते अप्पर तहसील कार्यालय अनगर या ठिकाणी हलवण्यात आले आणि ते अनगरचं जे अप्पर तहसील कार्यालय ते अप्पर तहसील कार्यालय रद्द करावी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून या संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपाययोजना केल्या गेल्या होत्या. उपोषण करण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीच्या काही दिवस हे उपोषण सुरू होतं, मात्र नंतर ते उपोषण स्थगित करण्यात आलं. तरीसुद्धा ही जी काही मोहोळ संघर्ष समिती आहे त्या मोहोळ संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगरचं जे काय अप्पर तहसील कार्यालय ते अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी सातत्याने येत होती. मात्र ते तहसील कार्यालय रद्द झालं नाही. त्या अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जे काय असणारी 3 गावं होती, 3 मंडळ होती, ती मंडळ मात्र वगळण्यात आली होती. मात्र आज या ठिकाणी मोहोळमध्ये राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली असतील किंवा इथले विद्यमान आमदार असतील यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा या ठिकाणी अजित पवार यांच्या मुख्य नेतृत्वाखाली या ठिकाणी होती आहे. आणि मात्र ही यात्रा होत असताना आज मोहोळ शहरामध्ये उत्स्फूर्त बंद जो आहे तो बंद या ठिकाणी दिसून येतोय. याच ठिकाणी जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत उमेश पाटील ते सुद्धा या संघर्ष समितीमध्ये आहेत. खरं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचेच असणारे प्रवक्ते आणि राष्ट्रवादी असणारे नेते अजित पवारांच्या या नेतृत्वाखाली काम करणारे उमेश पाटील यांनीसुद्धा या बंदला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एकंदरीतच जे राष्ट्रवादीमधली जी काय स्थानिक पातळीवर जी फूट आहे ती चव्हाट्यावर येते आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीकडं अजित पवार नेमका इथल्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काय बोलणार आहेत, अनगरचे अप्पर तहसील कार्यालय त्या तहसील कार्यालयाच्या संदर्भातली पुढची भूमिका काय असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र उमेश पाटील हे काय बोलणार आहेत हे आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, मोहोळ.